नुकत्याच अंबाजोगाई नगरपालिकेची निवडणूक संपली. 4 वर्ष ज्या प्रशासक काळ ज्यांच्या ताब्यात होता त्यांच्याच ताब्यात आता नगर परिषदेचा मुख्य कारभार आहे. त्यानंतर बऱ्याच काय अपेक्षा की वेळेत होण्याची गरज होती त्या काय पूर्ण होताना दिसल्या नाहीत. पाठीमागे कामगारांचे एक शिष्टमंडळ माननीय नगराध्यक्ष यांना भेटायला गेलं. त्यांच्या वेतनाविषयी एवढी निराशा दाखवायची काय गरज आहे मला काही कळत नाही. आमचं कुठल्याही व्यक्तीशी राजकारणाशी किंवा राजकीय व्यक्तीशी कसलंच वैर नाही. राहिला विषय गेले 5 ते 6 महिन्यापासून या कामगारांना वेतन नाही. आम्हाला वाटलं होतं की काहीतरी यांचे दुसरे पर्याय असतील किंवा काहीतरी असेल म्हणून इतके दिवस दम काढून असतील. परंतु काल एक गोष्ट निदर्शनास आली की आमच्या भागात एक कार्यक्रम आम्ही ठेवला होता आणि 2 ते 3 कामगारांच्या घरी ज्यावेळेस आम्ही गेलो की आपल्या भागामधून असे कार्यक्रम करायचा आहे, तर अक्षरशः त्या कामगारांच्या डोळ्यातून पाणी येत होतं की भाऊ 5 महिने झाले, 6 महिने झाले, आता कोणीच काय बोलना झाले, कोणीच काय म्हणणं झाले, पगारी द्यायना झाले. काय बाबा त्यांना निवडणुकीत ह्याच्या त्याच्या मागे गेले किंवा काय झालं म्हणून काय डोक्यात धरलं नाही ना. मला अंबाजोगाई नगरपालिकेमध्ये ज्यावेळी मी चौकशी करतो ते या कामगारांच्या वेतनाचं काय 10 दिवसापूर्वी म्हणले सोमवारी किंवा मंगळवारी करू. ठीक आहे म्हणलं, सोमवारी किंवा मंगळवारी करतील, पण एखाद्या शिष्टमंडळ गेल्यानंतर त्यांना थोडस मनावर घेतलं असेल. परंतु कामगारांच्या मुंडक्यावर पाय देऊन स्वतःचा गवगवा करण्याची ही परंपरा अंबाजोगाईला एक काळीमा फासणारी ठरलेली आहे. एवढा जबरदस्त म्हणतोय ना, एवढा जबरदस्त म्हणजे मास दिसायला आहे कामगारांच्या पगारी न करण्यात. संगणक विभागाच्या कामगाराच्या पगारी नाहीत, पाणी पुरवठा विभागाच्या कामगाराच्या पगारी नाहीत, सफाई कर्मचाऱ्याच्या पगारी नाहीत. आता तुम्ही म्हणताय की प्रत्येक वेळेस आमदारला निधीच नाही आणि पैसेच जमा नाहीत. आत्ता बी अकाउंट काढायचं, आमच्या समोर अकाउंट काढून दाखवायचं, सोबत चालायचं. जर त्या अकाउंट मध्ये त्यांच्या पगारी होण्यापेक्षाही जास्त पैसे असतील, पायातला बूट घेऊन डोक्यात घातल्याशिवाय राहणार नाही. माझी प्रशासनाला, माननीय सभागृहाला विनंती आहे, तुम्हाला संधी आहे. आज तारीख 7 आहे, 10 तारखेपर्यंत जर तुम्ही या सफाई कामगारांच्या पगारी करू शकला नाहीत तर अंबाजोगाई नगर परिषदेवर आम्ही एक ट्रॅक्टर भरून चपला बुट घेऊन येणार आहेत. मग ते फाटके असतील, तुटके असतील, कसले असतील. ज्योता फेको आंदोलन काय असते हे तुम्हाला दाखवू. प्रत्येक वेळेस आम्ही नरमाईने भूमिका घेतो म्हणजे काय, आम्ही काय असे तसे माणसं नाहीत. आता कुठंतरी त्यांच्या कुटुंबाचा विचार करा, त्यांच्या खाण्यापिण्याचा विचार करा, त्यांच्या आरोग्याचा विचार करा. प्रत्येक वेळेस म्हणजे त्यांना रडतच बसावं अशी परिस्थिती आणत जाऊ नका तुम्ही. माझी या प्रशासनाला, नवीन सत्ताधाऱ्यांना विनंती आहे की बाबा कृपया या 3ही विभागाच्या कामगारांच्या लवकरात लवकर पगारी करा आणि त्यांना आधार द्या, ना की राजकीय सूडबुद्धीनं त्यांच्यावर काही चित्रविचित्र गोष्टी किंवा कामावर काढणं असेल हे असेल ह्या गोष्टी करू नका. राहिला विषय, गेले 2 महिने होऊन गेले अंबाजोगाईचे हे कामगार संपावर असताना सुद्धा कुणीही त्याला प्रयत्न करत नाही की बाबा हे कामगार कामावर आले पाहिजेत, सफाई कामगार. आणि जे उपलब्ध कामगार आहेत त्यांच्याकडून असं कुटाळ इतकं काम करून घेतलं जाते तरीही त्यांना 1ही रुपये पगार दिला जात नाही. का ते माणसं नाहीत का? तुम्हाला एवढाले मोठाले सत्कार करायला, ह्याला त्याला सगळ्या गोष्टीला राजकारणात
इलेक्शन मध्ये वाटायला पैसे असते सगळे असे घाला ना तुम्ही खिशातले पैसे, पण तेवढी बी गरज पडणार नाही. अंबाजोगाई नगरपालिकेकडे निधी उपलब्ध आहे आणि असतो. प्रत्येक वेळेस कामगारांच्या पगारीच्याच वेळी निधी नसतो, ही गोष्ट काढून टाका. आमचा तुम्हाला अल्टिमेटम आहे, येत्या 10 जानेवारी पर्यंत जर तुम्ही यांच्या पगारी केल्या नाहीत, जूता फेको आंदोलन आम्ही 10 तारखेच्या नंतर कोणत्याही क्षणी अंबाजोगाई नगर परिषदेवर करणार, एवढी आम्ही प्रशासनाला विनंती करतो. जय भीम.